नमस्कार, मी स्नेहा. एनडीटीव्ही मराठीच्या महाराष्ट्र नामामध्ये आपलं स्वागत. राज्याच्या प्रगतीशी, जनतेच्या सोयीसुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलोय. चला पाहूयात आजच्या प्रमुख बातम्या. देशात न्यायदानाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे कार्यरत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. जुन्या वसाहतवादी कायद्यांना बदलून जनतेच्या हक्कांचे आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणाचे प्रतीक असलेले हे 3 कायदे देशाच्या न्यायव्यवस्थेचं स्वरूप आणि दृष्टिकोन बदलणारे आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भारतीय साक्ष अधिनियमामुळे डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांना अधिकृत मान्यता मिळाली आहे आणि ज्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक बदल होत आहेत. अलीकडच्या काळात गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात 53% गेलंय, जे या नवीन कायद्यांमुळे 90% जाण्याची शक्यता आहे. तारीख पे तारीख ही संकल्पना यामुळेच आता संपुष्टात येते, तर वेळेतच खटले पूर्ण होऊन न्याय मिळवणं आता सहजच शक्य होणार आहे. सायबर गुन्हे आणि आधुनिक तपासासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि पोलीस यंत्रणेचे या निमित्तानं अभिनंदन केलं. तसंच कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र देशात अव्वल ठरेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. विशेषतः 14 शासन निर्णयातनं आपण 53% आता पोहोचलो आहोत. पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत, हे नवीन कायदे आपल्याला 90% नेऊ शकतात, अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे. शाश्वत शेतीसाठी उत्तम बीज उत्पादन आणि निर्मिती ही महत्त्वाची असते. गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित बियाणांवर भर दिला जातोय. या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुंबई एशियन सीड काँग्रेस 2025चं उद्घाटन संपन्न झालं. जगभरातल्या 50पेक्षा जास्त देशातल्या बियाणे उद्योगातल्या प्रतिनिधींनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदवला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलसंवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. या प्रमुख यशासोबतच महाराष्ट्रातील इतर 2 संस्थांनी सुद्धा महत्त्वाच्या श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त केलेत. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं पहिला क्रमांक पटकावला. तर हा पुरस्कार आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वीकारला. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बिबट्यांचे मानवावरील हल्ले हे राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून त्यांचा समावेश शेड्यूल 2 मध्ये करण्यात यावा असा प्रस्ताव सुद्धा तयार करून सादर करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीनं पिंजरे बसवावेत. तसंच यासोबतच आता पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी 2 रेस्क्यू सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग, असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढते. ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीची आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती. आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठीच राज्य शासन महादेवा फुटबॉल उपक्रम राबवत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यामध्ये सामंजस्य करार सुद्धा करण्यात आलेला आहे. तर या होत्या महाराष्ट्र नामामधल्या प्रमुख घडामोडी. यानंतर इथेच थांबूया. नमस्कार. पाहत राहा एनडीटीव्ही मराठी.